शहरातील गजबजलेल्या पोस्ट ऑफिस चौक परिसरात आज वाहतुकीचा मोठा खोळंबा पाहायला मिळाला. कारंजा लाड डेपोची एसटी महामंडळाची बस कारंजावरून अकोला शहराकडे येत असताना जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळच सिग्नलवर अचानक बंद पडली आणि या घटनेमुळे काही काळ वाहतुकीस गंभीर अडथळा निर्माण झाला. बस सिग्नलच्या मध्यभागी बंद पडल्याने चौकातील सर्व दिशांमधील वाहनांची कोंडी झाली. नागरिक, वाहन चालक तसेच प्रवासी यांना मोठ्या नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. काही वेळ संपूर्ण परिसरात ट्रॅफिक जामची परिस्थिती निर्माण झाली आणि विशेष म्हणजे वाहतुकीची कोंडी वाढत असतानाच घटनास्थळी कोणताही ट्रॅफिक पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्याचे नागरिकांनी सांगितले आणि त्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली. वाहन चालकांनी स्वतःच मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आणि या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत असून एसटी महामंडळाच्या बसच्या देखभाल व वाहतूक व्यवस्थापनावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट.